नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मटकी भिजवण्यापासून तर भाजी करण्यापर्यंतची रेसिपी दाखवणार आहे। तर आज मी इथं संध्याकाळी ही मस्त मटकी आहे, एकदम फ्रेश मटकी आहे, स्वच्छ आपण ह्या पातेल्यामध्ये टाकतोय। मस्त ही सकाळपर्यंत भिजवून ठेवायची। आता मटकी आपल्याला पाणी मी इथे टाकलेली आहे, तिला आपण एकदा धुवूया। गावरान मटकी एकदम बारीक आहे, हिला धुवून मस्त ह्यात आता पाणी ओतून आपण हिला रात्रभर अशी ठेवणार आहे आणि सकाळच्याला ही आपण मोडाला ठेवणार आहे। आता ही आपण रात्री मटकी भिजत टाकलेली आहे, आता छान भिजून निघाली ही मटकी बघा। आता हिला आपण स्वच्छ धुतोय। मटकी आपण जितका वेळा स्वच्छ होईल तोपर्यंत आपण मटकी चांगली धुवून घ्यायची, म्हणजे तिला जास्त चिकटपणा येत नाही। व्यवस्थित धुवून मस्त पांढरी शुभ्र काढून घ्यायची, वास येत नाही, उन्हाळा आहे आता। ही बघा ही मटकी मी 7 ते 8 वेळा स्वच्छ धुवून घेतली, मस्त निघाली आता छान। आता हिला आपण ह्या जाळीमध्ये काढून घेतोय। हे बघा खाली एवढं स्वच्छ पाणी निघाले, अशा पद्धतीने मटकी आपण धुवून घेतली। आता हिला व्यवस्थित आपण फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे। जरा पाणी निथळून टोपलं घेतलेलं आहे, ह्यात हे कपडा हातरते मी रुमाल, आणि ह्याच्यामध्ये आपण ही मटकी आता ह्याची टाकून देतोय आणि हिला छान असं सुती कपड्यात बांधून आपण ठेवणार आहे। मस्त ह्याची आता ही आपण अशी छोटंसं गाठोडं कुरचुंडी बांधून ठेवतोय। आता ह्याच्यावर ठेवते, म्हणजे जास्तीचं काही पाणी असेल ते नितळून जाईल आणि मस्त उद्या सकाळी याला छान असे मोड येतील। तर आता ही मटकी आपण काल जी भिजत घातली होती ती आहे, असे मस्त तिला मोड आलेत। आता आपण तिला सोडूया सगळ्यात आधी। हे बघा खूप मस्त ह्याला मोड आलेत, बघू शकता तुम्ही। हे बघा आता हिला काढून घेते मी। पूर्ण ह्याचे मोड इथं कापडामध्ये जाऊन बसलेत बघा। अशा पद्धतीने मस्त आपली कोरडी एकदम छान अशी मटकी भिजून झाली आहे, अगदी पाणी नाही, चिकटसुद्धा झालेली नाही आहे। त्यामुळं मटकी जास्त वेळात धुवायची, म्हणजे मटकीला आपण जेव्हा मोडाला ठेवतो तेव्हा चिकटपणा अजिबात येत नाही। खूप मस्त सुटसुटीत आपली मटकी झालेली आहे। आता तुम्हाला मी ह्याची मस्त रस्सा भाजी करून दाखवते। त्यासाठी बघा इथं मी ही मटकी घेतलेलीच आहे आपण। इथं मी बारीक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला, इथं कोथिंबीर लागेल आपल्याला। हे वाटण घेतलेलं आहे, ह्या वाटणामध्ये मी कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आणि आलं लसूण ह्याचे तिन्ही सगळ्या 5 वस्तू मिळून हे मस्त मी वाटण तयार केलेलं आहे। आपल्याला तेल लागणार आहे फोडणीसाठी। इथं हा माझा घरचा जो मसाला तयार केला आहे तो 1 चमचा घेतला आहे मी। इथं धना पावडर 1 चमचा घेतली। हा परवा जो गोडा मसाल्याची रेसिपी टाकली तो 1 मसाला मी इथे घेतलेला आहे आवडीनुसार। हळद घेतली 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेले आणि थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला। आता इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे, कढई छान तापली आपली। ह्यात आपण 1 पळीभर तेल टाकतोय। इथं आहेच आपण बराच वेळा, तरीसुद्धा मी ह्यात थोडं पाणी टाकून घेते आणि मस्त हे आपण ह्यातलं धुवूनच टाकूया भाजीमध्ये। तेल तापलं आपलं, कांदा टाकते मी। आता कांदा छान आपला लाल होत आलाय मस्त। आता टाकू ह्याच्यामध्ये हा टोमॅटो। आता कांदा छान परतला आहे आपला, त्यात आपण हे थोडंसं वाटण टाकून घेऊया। आता टाकूया थोडीशी हळद, थोडासा हा गोडा मसाला टाकते मी, थोड़ी धना पाउडर टाकते आणि इथं आपण हा मसाला टाकूया लाल।
आपण तेल सुटेपर्यंत छान परतवणार आहे आता. मसाला छान परतला आहे आपला. आता आपण टाकतो याच्यामध्ये ही मटकी. चवीनुसार मीठ टाकू याच्यामध्ये. ती छान आपली परतून झाली. आता टाकते आपण ह्यात पाणी. आपण आता हे पाणी टाकून घेतलंय. एक अर्धा तांब्या टाकला आहे पाण्याचा. पातळ करणार आहे मटकी आज मी. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हिला एक 10 मिनटं आपण 10 ते 12 मिनटं मस्त शिजून देणार आहे आता छान अशी. म्हणजे मटकीची आपली रस्सा भाजी तयार होईल. आणि ह्याच्यावर झाकण टाकूया आपण. झाकण टाकून देतो आता. एक 10-12 मिनटं आता आपली भाजी होऊ देऊया आपण. आपले झाकण काढू आपण मटकीचं. मस्त बघा अशी पातळ मटकीची भाजी आज तयार केलेली घरी भिजवून मटकी. आता हिला खाली उतरून घेऊया आपण. बघा आज खूप माझ्या भाजीला छान कलर आला आहे. हा जो घरी मी परवा गोडा मसाला बनवला किंवा दुसरा पण मी कोल्हापुरीसारखा एकदम लाल भडक मसाला जो बनवला आहे ते मसाले वापरून ही मटकी आज मी बनवलेली आहे. तुम्हाला जर हे मसाले जर आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ तुम्ही बघा आणि ह्याच पद्धतीने मसाले घरी करून बघा. खूप छान होतात. आणि मसाल्याची तर लिंक तुम्हाला मी पाठवते. जो मी वाटण वाटते तो पण मी तुम्हाला नक्की पाठवून देते त्याची लिंक. आणि ह्या मसाल्याची पण लिंक पाठवून देते. तर अशा पद्धतीने ही मटकीची मी रस्सा भाजी तयार केली. तरी पण बघा खूप छान आलेली आहे. ह्याला मोडाची मटकी म्हणजे खूप सुंदर भाजी होती. ह्याच्याबरोबर आपण चपाती भाजी किंवा मटकी भात पण छान लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी मटकी भिजवून बाहेर आणण्यापेक्षा घरच्या घरी जर आपण ह्या गोष्टी केल्या तर खूप चांगल्या असतात. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.